तुमची जर हाडं दुखत असतील तर ही रेसिपी नक्की बनवून खा. एकदम पौष्टिक. आमच्या दारामध्ये शेवग्याचं झाड आहे आणि शेवग्याच्या शेंगा पण 100 रुपये पावशेर. आणि नेमक्याच जे आमचं शेवग्याचं झाड आहे त्याच्या एकदम टोकाच्या जी फांदी आहे त्याला शेंगा लागल्यात आणि मग त्याच्या पक्क्या झालेल्या शेंगा आहेत त्या बांबूने अथक प्रयत्नांनंतर काढण्यामध्ये जी मजा आहे, जो आनंद आहे तो वेगळाच आहे. त्याच आनंदामध्ये मग मी शेंगा घेऊन किचनमध्ये गेले. शेंगा व्यवस्थित खळखळ आधी चिरायच्या आधी धुवून घेतल्या, नंतर चिरल्या, कारण की त्याच्यामधले जीवनसत्व जे असतात ते नष्ट होतात जर आपण चिरल्यानंतर. कोणती जर पण भाजी धुतली ना त्याच्यानंतर मग नंतर काय घेतला खलबत्ता, त्याच्यामध्ये खोबरं, हळद, लसूण, कोथिंबीर आणि आपलं जे खडा मीठ आहे ते घेतलं. त्याला कुटून घेतलं सगळ्यांना. मग गॅसवरती आपल्या कढईताई ठेवल्या. कढईताईंमध्ये 2 पळ्या तेल टाकलं. त्या तेलामध्ये आपल्या जिरी मॅडम टाकल्या. जिरे टाकल्यानंतर आपला जो मेन मसाला आहे तो मसाला टाकून त्याला चांगलं परतून घेतलं. आणि मग नंतर आपले मेन साहेब शेवगेराव यांना त्याच्यामध्ये टाकून सगळ्यांना एकत्र करून त्यांची मैत्री करून दिली. थोडं घोटभर पाणी टाकून ते झाकून ठेवलं शिजण्यासाठी. 15-20 मिनिटांनी काढलं तर काय, आपली पौष्टिक रेसिपी एकदम तयार होती. तर अशाच गावाकडच्या नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी जाता जाता आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.